हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय केला आणि मालकी हक्काचा नुसता पट्टा देऊन आपण थांबणार नाही, तर त्यात जे कच्च्या घरात राहत आहेत त्यांना पक्कं घर बांधण्याकरता देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत निधी देईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला हे परिवर्तन घडवता येईल. आज बघा, आपण पाहतोय की घनकचऱ्याचं व्यवस्थापन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. पूर्वीच्या काळामध्ये कचऱ्याला आपण कचरा समजायचो, पण आता जमाना बदलला आहे. आता मोदीजींनी आपल्याला सांगितलं की कचरा म्हणजे आपल्यावरचं बोजा नाही आहे. मोदीजींनी सांगितलं नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. ही वेस्ट नाही आहे, ही वेल्थ आहे. आता घनकचऱ्यावर आपण प्रक्रिया करतो. घनकचरा हा एकत्रित करून त्याच्यावर प्रक्रिया करून आता त्या कचऱ्यापासनं कोळशासारखे पेलेट्स तयार होतात. त्या कचऱ्यापासनं त्या ठिकाणी खत तयार होतं. आपण तर मी मुख्यमंत्री असताना आता महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खतांचा एक ब्रँड तयार केलेला आहे की जो ब्रँड त्या खतांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण ती खतं देतो. एवढंच नाही तर आता त्याच्या पलीकडे आपण पोहोचलो. हा जो काही कचरा आहे या कचऱ्यापासनं आपण गॅस तयार करतो ज्याच्यावर गाड्या चालू शकतात. या कचऱ्यापासनं आता इलेक्ट्रिसिटी आपण तयार करतो. आणि म्हणून मोदीजींनी आता आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला. सगळी शहरं ही कचरामुक्त झाली पाहिजे आणि कचरामुक्त होत असताना त्याचं डंपिंग न करता कचऱ्यावर प्रक्रिया करून शहरं उत्तम कशी करता येतील. प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना ही तयार करून कुठेही नाल्यातनं पाणी जाणार नाही आणि जे काही गटाराचं पाणी हे आपण त्या ठिकाणी जमा करू ते पाणी देखील त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की या गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातली जी विष्ठा आहे ती आपण बाजूला काढतो, त्यातनं ऑर्गॅनिक मॅन्युअर खत सगळं आपण तयार करतो आणि आपल्या नाल्यांमध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये शुद्ध पाणीच गेलं पाहिजे, ट्रीटेड वॉटरच गेलं पाहिजे. आज मला सांगताना आनंद वाटतो की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचं नागरीकरण किती आहे? महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक हे 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक फलटणसारख्या 400 शहरांमध्ये राहतात. या 400 शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण 6.5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन आणू शकतो. आणि म्हणून मागच्या काळात आम्ही जे काम चालू केलं, आज जवळपास 200-250 शहरं आपण बदलली, पण अनेक शहरं अजून बदलायची आहेत. खरं तर आपण जर फलटणचा विचार केला तर या ठिकाणी रणजितदादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं आता या ठिकाणी चालू झालेली आहे. या ठिकाणी फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहेत ते सगळे रणजितदादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. फलटण, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.